महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या नोटिशीला बळीराजा वॉटर पार्कचा लेखी खुलासा। गेल्या काही महिन्यांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आलेल्या बळीराजा कृषी ग्रामीण पर्यटन व वॉटर पार्क प्रशासनाने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला लेखी उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। काही दिवसांपूर्वी प्रदूषण महामंडळाकडून वॉटर पार्क प्रशासनाला 3 मुद्द्यांवर खुलासा मागविण्यात आला होता। त्यानुसार संबंधित विभागाला सविस्तर लेखी माहिती पाठविण्यात आल्याची माहिती बळीराजा वॉटर पार्कचे मार्गदर्शक तसेच निखिल लॅबोरेटरीचे संचालक प्राध्यापक निखिल खांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली। वॉटर पार्कमध्ये वापरण्यात येणारे पाणी आवश्यक तपासणी व शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच वापरले जाते। तसेच अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या असून आणखी काही सुधारित सुविधा उभारण्यासाठी प्रदूषण महामंडळाकडे मुदतवाढ मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले। याशिवाय वॉटर पार्कमधील उरलेले अन्न व टाकाऊ वस्तूंचा वापर बायोगॅस निर्मितीसाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले। पाहणीसाठी आलेल्या पथकाला गॅस प्लांट बंद अवस्थेत आढळला होता। याबाबत स्पष्टीकरण देताना त्या दिवशी तयार झालेला गॅस पूर्णपणे अन्नपदार्थ शिजविण्यासाठी वापरल्याने प्लांट तात्पुरता बंद ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली। या 12 एकर परिसरात कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा अथवा केमिकलचा वापर केला जात नसून परिसरात हिरवाई आणि पर्यावरण नैसर्गिक पद्धतीने जतन करण्यात येत असल्याचा दावा प्राध्यापक निखिल खांबे यांनी केला। परवा झालेल्या प्रकरणामध्ये काही कस्टमर ट्यूब स्लाईडवरून आल्यानंतर त्यांना खाली उतरता येत नाही। यासाठी आमचे लाईफगार्ड पाण्यामध्ये जे होते त्यांनी त्यांना उतरण्यासाठी ट्यूब तिरका करून उतरवला आणि तो त्याच पद्धतीने उतरावा लागतो, कारण खाली 3 फूट पाणी असल्यामुळे त्यांना खाली पाय टेकून उतरता येत नाही। यासाठी आमच्या लाईफगार्डनी ज्या पद्धतीने आम्ही इतर कस्टमरांना उतरतो त्याच पद्धतीने त्यांना उतरवलं गेलं, पण त्यांच्यातल्या एका व्यक्तीनं तो हायपर झाला आणि तो डायरेक्ट आमच्या स्टाफला शिवीगाळ करायला लागला। त्याला मारण्यासाठी त्याला पूलमधून बाहेर खेचत आणत होता। त्याच वेळेस आमचे सुपरवायझरमध्ये इंटरफेअर केले। त्यानंतरनं त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी लगेच आमच्या सुपरवायझरांच्या कानफडत मारली। त्यामुळे हा वाद चिघळला। त्यानंतर आमचे सुरक्षाकर्मी त्याला बाजूला घेऊन जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो ऐकत नव्हता। त्यामुळेच त्याला 1-2 थापाडा मारून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर तो जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यांनी। आणि ज्या सुरक्षाकर्मियांनी त्यांना मारलं त्यांना देखील आम्ही निलंबित केलेलं आहे। 6 ते 7 सुरक्षाकर्मियांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि ज्या कस्टमरला मारलं गेलं होतं त्यांची रक्कम देखील त्यांना परत देऊन आम्ही त्यांना बाहेर काढलेलं होतं, तरी देखील त्यांनी जाणून बुजून प्रकार वाढवण्याचा प्रयत्न केला। इथं सुरक्षा व्यवस्थेचं काय परिस्थिती आता सध्या काय आपण इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची सुरक्षा हे निश्चित करत असतो। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे, त्यानंतर त्याचबरोबर आपल्याकडे डॉक्टर आहे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे। त्याच्या व्यतिरिक्त महिला व लहान मुलं असतील किंवा फॅमिलीज असतील यांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे सुरक्षाकर्मी आहेत। महिलांसाठी सेपरेट पूल आहेत, पुरुषांसाठी सेपरेट पूल आहे। त्यानंतर वेवपूलमध्ये काही एकत्र जायला लागतं, त्या ठिकाणी आमचे सुरक्षाकर्मी आहेत। त्याचबरोबर लाईफगार्ड आहेत। ट्यूबवरून स्लाईडवरून सोडण्यासाठी आमचे स्लाईड ऑपरेटर्स आहेत। पूलमध्ये रिसीव्ह करण्यासाठी लाईफगार्ड्स आहेत। प्रत्येक ठिकाणी पुरेसा स्टाफ आम्ही दिलेला आहे। या पद्धतीने आम्ही सगळ्या पर्यटकांचे चांगली सुरक्षा निश्चित करतो। एकूण कर्मचारी जवळपास 125 ते 130च्या आसपास असतात। त्यांना पेमेंटच्या बद्दल आता बोलण्याची काय मला गरज नाही। म्हणजे प्रत्येकाच्या एक्सपिरियन्स प्रमाणे आम्ही त्यांना पर्यटक दिवसाला किती येतात आणि त्यांच्या दिवसाला पर्यटक किती येतात? पर्यटक 1500 ते 2000च्या दरम्यान येतात आणि सीझनमध्ये जास्त असतात। बाकी ऑफ सीझनमध्ये 12 महिने 3 महिने सीझन असतो। सीझन हां।